नमस्कार. कापूस बाजारात सध्या एकच चर्चा जोरात सुरू आहे आणि ती म्हणजे होळीनंतर कापसाचे भाव प्रचंड वाढणार आहेत. ही एक मोठी आशा आहे, पण ही जी एक मोठी अपेक्षा आहे ती खरंच वास्तवावर आधारित आहे की केवळ एक भावनिक लाट आहे? आज आपण याच गोष्टीचा सखोल अभ्यास करणार आहोत, तोही आकडेवारी आणि तर्काच्या आधारावर. पण यात खोलवर जाण्याआधी एक छोटीशी आठवण. जर तुम्हाला बाजाराबद्दल अशीच अचूक आणि निष्पक्ष माहिती आवडत असेल तर आपल्या कृषीसाथी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला आता मुद्द्यावर येऊया. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण या 5 महत्त्वाच्या टप्प्यांवर बोलणार आहोत. म्हणजे बाजारातल्या आशेपासून ते प्रत्यक्ष विक्रीच्या धोरणापर्यंत प्रत्येक गोष्ट आपण व्यवस्थित समजून घेऊ. तर मग सगळ्यात पहिला प्रश्न, बाजारात ही जी एवढी मोठी आशा तयार झाली आहे हिच्या मागे नेमकं आहे तरी काय? ही फक्त एक अफवा आहे की यात काही तथ्य सुद्धा आहे? सध्या तुम्ही बाजारात कुठेही जा, कुणाशीही बोला, हे एक वाक्य हमखास ऐकायला मिळेल. एक जबरदस्त पॉझिटिव्ह वातावरण तयार झालंय. प्रत्येकाला खात्री वाटतेय की होळी झाली रे झाली की कापसाचे भाव थेट रॉकेटसारखे वर झेपावतील. आणि याच एका आशेवर आज अनेक जण थांबून आहेत. पण हा सगळा उत्साह आला कुठून? तर झालं असं की फेब्रुवारीचे पहिले 3 आठवडे बाजार अगदी शांत होता, म्हणजे अक्षरशः झोपलेला होता. भाव 7,500 ते 7,750च्या आसपासच फिरत होते. पण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात अचानक भावात 200 रुपयांची उडी आली आणि बाजार थेट 79च्या पातळीवर पोहोचला. याच एका छोट्याशा वाढीमुळे बाजारातल्या अपेक्षा एकदम उंच गेल्या आहेत. आता अनेक जण असंही म्हणतात की अहो, दरवर्षीच होळीनंतर भाव वाढतात, ही तर परंपराच आहे. पण थांबा, आकडेवारी थोडं वेगळं सांगतेय. आपण मागच्या 5 वर्षांचा डेटा जर तपासला तर लक्षात येतं की 2 वर्षी होळीनंतर भाव वाढले नाहीत, उलट ते स्थिर राहिले किंवा थोडे खाली आले. म्हणजे केवळ परंपरेवर अवलंबून राहणं हे थोडं जोखमीचं ठरू शकतं, नाही का? ठीक आहे, तर मग ह्या तेजीसाठी नेमकं काय जुळून यायला हवं? असं समजूया की ही जी अपेक्षित तेजी आहे ती एक इमारत आहे आणि ही इमारत 4 मुख्य खांबांवर उभी आहे. हे आहेत ते 4 खांब. पहिला, आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या कापसाला जबरदस्त मागणी असायला हवी. दुसरा, अमेरिकन डॉलरचा भाव स्थिर हवा, त्यात जास्त चढउतार नको. तिसरा, सरकारने अचानक निर्यातीवर किंवा इतर कुठलंही प्रतिकूल धोरण आणायला नको. आणि चौथा, शेतकऱ्यांकडून कापसाची आवक एकदम वाढायला नको. यापैकी एक जरी खांब डळमळीत झाला तर तेजीची संपूर्ण इमारत कोसळू शकते. आता या 4 खांबांपैकी आपण सगळ्यात महत्त्वाचा आणि खरं तर आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या घटकावर लक्ष देऊया. आणि तो घटक आहे आंतरराष्ट्रीय बाजार आणि अमेरिकन डॉलर. अनेकांना वाटेल की आपल्या गावातल्या कापसाचा आणि अमेरिकेच्या डॉलरचा काय संबंध? पण संबंध आहे आणि तो खूप जवळचा आहे. हे समजण्यासाठी आपण महाराष्ट्रातल्या 2 बाजारपेठा बघू. एकीकडे यवतमाळचा बाजार आहे, जो स्थानिक सुतगिरण्यांवर चालतो. तर दुसरीकडे अमरावती विभाग आहे, जो निर्यातीचा एक मोठा हब आहे आणि म्हणूनच तिथले दर थेट डॉलरच्या भावाशी जोडलेले आहेत. आणि इथेच खरी डोकेदुखी सुरू होते. आंतरराष्ट्रीय व्यापार हा डॉलरमध्ये होतो. म्हणजे जेव्हा डॉलर रुपयाच्या तुलनेत महाग होतो तेव्हा परदेशातल्या व्यापाऱ्याला आपला कापूस खरेदी करायला जास्त पैसे मोजावे लागतात. साहजिकच आपला कापूस महाग झाल्यामुळे ते खरेदी कमी करतात. याचा सरळ अर्थ काय? तर निर्यातीची मागणी घटते. आता तुम्हीच सांगा, जर मागणीच कमी झाली तर भाव वाढतील कसे? या सगळ्या अनिश्चिततेमुळे मनात एक धाकधूक असते. मान्य आहे की कापूस भाजीपाल्यासारखा डोळ्यासमोर सडत नाही, पण आर्थिकदृष्ट्या तो नाशवंतच आहे. विचार करा, भाजीवाल्याने योग्य वेळी भाजी विकली नाही तर ती सडून जाते, त्याचं नुकसान होतं. अगदी तसंच आपण कापूस साठवून ठेवला आणि नेमकं त्याच वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात भाव पडले तर आपल्या साठवलेल्या मालाची किंमत कमी होते. म्हणजे जितके दिवस आपण वाट पाहतो तितका मोठा आर्थिक धोका आपण पत्करतो. चला, आत्तापर्यंत आपण त्या गोष्टींबद्दल बोललो जे आपल्या हातात नाहीयेत. पण आता अशा एका गोष्टीबद्दल बोलूया जी 100% आपल्या नियंत्रणात आहे, आणि ती म्हणजे आपल्या कापसाची गुणवत्ता. हा आपल्या हुकमाचा एक्का आहे. बाजारात तेजी येईल की नाही याची वाट बघण्यापेक्षा आपल्याच मालाची क्वालिटी सुधारून जास्त भाव कसा मिळवता येतो हे या तक्त्यावरून अगदी स्पष्ट दिसतंय. बघा, जर कापसात ओलावा 8% जास्त असेल तर स्थानिक व्यापारी साधारणपणे 7300 ते 7500 रुपये भाव देतो. पण तोच कापूस जर आपण चांगला वाळवला, ओलावा 8% खाली आणला तर मोठे जिनिंग युनिट्स आरामात 7900 किंवा त्यापेक्षा जास्त भाव द्यायला तयार होतात. म्हणजे काय? सरळ सरळ प्रति क्विंटल 400 रुपयांपेक्षा जास्त फायदा. आणि हा तो नफा आहे जो बाजारातल्या तेजी मंदीवर अवलंबून नाही. हा आपल्या कष्टाचा आणि हुशारीचा नफा आहे, जो आपल्याला हमखास मिळू शकतो. तर आतापर्यंत आपण तेजीसाठीच्या अटी पाहिल्या,
त्यातले धोके समजून घेतले आणि गुणवत्तेचं महत्त्वही पाहिलं. आता या सगळ्या माहितीला एकत्र करून विक्रीची एक सुरक्षित रणनीती काय असू शकते ते पाहूया. बघा, होळीनंतर बाजाराची 3 चित्र असू शकतात. सर्वोत्तम परिस्थितीत म्हणजे आपले तेजीचे चारी खांब मजबूत राहिले तर भाव 8300 ते 8800 पर्यंतही जाऊ शकतात. ही झाली आशेची बाजू. पण सर्वात वाईट परिस्थितीत जर आंतरराष्ट्रीय घटक फिरले तर भाव 7000 रुपयांच्या खाली सुद्धा जाऊ शकतो. हा धोका आपण नाकारू शकत नाही. मग आता प्रश्न येतो की करायचं काय? आमची शिफारस एकदम सोपी आणि सरळ आहे. धोका आणि नफा यांच्यात एक समतोल साधा. आपल्याकडे जेवढा कापूस आहे त्यापैकी 50% कापूस आत्ताच्या भावात विकून टाका आणि उरलेला 50% कापूस होळीनंतरच्या तेजीच्या अपेक्षेवर ठेवा. आता या 50-50 धोरणाचा फायदा काय? तो अगदी साधा आहे. जर होळीनंतर भाव खरंच वाढले तर आपल्या उरलेल्या 50% मालाचा आपल्याला भरघोस फायदा मिळेल आणि दुर्दैवाने जर भाव पडले तरी आपलं पूर्ण नुकसान होणार नाही, कारण अर्धा माल आपण आधीच चांगल्या भावात विकलेला असेल. यालाच म्हणतात रिस्क मॅनेजमेंट, म्हणजे धोका विभागून टाकणे. तर मग शेवटची पंचसूत्री लक्षात ठेवा. 1. मिळालेला नफा पदरात पाडा. 2. धोका विभागून टाका. 3. बाजारावर दररोज लक्ष ठेवा. 4. शक्य असल्यास थेट मोठ्या खरेदीदारांशी संपर्क साधा. आणि 5वं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या मालाची गुणवत्ता हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. आणि शेवटी हा एक प्रश्न मी आपल्या सर्वांसाठी सोडून जातो. आपला जो काही अंतिम निर्णय असेल तो केवळ भाव वाढतील या आशेवर आधारित असेल की बाजारातल्या सर्व शक्यतांचा आणि धोक्यांचा विचार करून माहितीच्या आधारावर घेतलेला एक विचारपूर्वक निर्णय असेल? निर्णय अर्थातच आपला आहे, पण एक गोष्ट नक्की, माहितीच्या आधारावर घेतलेला निर्णय नेहमीच आपल्याला सुरक्षित ठेवतो. बाजारातील अशाच सखोल आणि तटस्थ विश्लेषणासाठी आमच्या कृषी साथी चॅनलसोबत जोडलेले रहा. धन्यवाद.